कधी वाटतं की बाजारात मिळणाऱ्या कांदा लसूण मसाल्याला ती गावरान चव नाही, तर मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी। आज आपण बनवणार आहोत कांदा लसूण मसाला, तोही घरगुती पद्धतीने। नमस्कार, मी अर्चना रेसिपीज मध्ये आपलं मनापासून स्वागत। आज आपण वर्षभर टिकेल असा व्हेज नॉन व्हेज साठी भाज्यांमध्ये किंवा कालवणामध्ये वापरला जाणारा कांदा लसूण मसाला बनवणार आहोत। तर त्यासाठी रेसिपीमध्ये काही टिप्स सांगितल्या आहेत, जसं की मसाल्याला बुरशी लागू नये, कीड अळई लागू नये, मसाला साठवायचा कसा, कोणत्या गोष्टी भाजून घ्यायच्या, तेल वापरायचं की नाही, किंवा कांदा कोणता वापरायचा, सुकवलेला कांदा वापरायचा की ओला कांदा वापरायचा, असं बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत। तर रेसिपी शेवटपर्यंत बघा। आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा। सुरुवात करूया। सर्वात पहिले मसाल्यासाठी लागणारं साहित्य बघूया। गावरान मिरची घेतली 200 ग्रॅम, बेडगी मिरची घेतली 300 ग्रॅम, इंदोरी धणे घेतले 150 ग्रॅम, जिरे घेतले 150 ग्रॅम, हळकुंड घेतली 25 ग्रॅम, मेथी घेतली 10 ग्रॅम, दगडफूल घेतलं 10 ग्रॅम, दालचिनी घेतली 10 ग्रॅम, लवंग घेतली 10 ग्रॅम, काळी मिरी घेतली 10 ग्रॅम, नाकेशर घेतलं 10 ग्रॅम, शहाजिरे घेतले 10 ग्रॅम, इलायची घेतली 10 ग्रॅम, खोबरं घेतलं 125 ग्रॅम, खसखस घेतली 50 ग्रॅम, तीळ घेतली 50 ग्रॅम, वाळवलेला कांदा आहे तो घेतला 100 ग्रॅम आणि लसूण घेतला 200 ग्रॅम। सर्वात पहिले खडे मसाले भाजून घेऊ, पण त्या अगोदर काय करायचं माहिती का, काही खडे मसाले मोठे असतात तर ते खलबत्त्यात कुटून घ्यायचे, म्हणजे ते व्यवस्थित भाजल्या जातात आणि मसाला सुद्धा वर्षभर टिकतो। धन भाजायला टाकू। आता धन भाजले गेले कसं ओळखायचं, धन भाजताना वास यायला सुरुवात होते, मग समजून जायचं की धन भाजले गेले। फक्त गॅस मंद आचेवर करायचा आणि व्यवस्थित धन भाजून घ्यायचे। लक्षात घ्या, खडे मसाले नाही वेगवेगळे भाजायचे, एकत्र भाजायचे नाही, कारण काय होतं काही खडे मसाल्यांना वेळ लागतो, काही लवकर भाजल्या जातात, तर आठवणीने वेगवेगळे भाजायचे, फक्त गॅस मंद आचेवर करायचे। कोणताही मसाला करायचा असेल ना तर त्याची सुरुवात 2 दिवस अगोदर करावी लागते। मिरच्या निवडणं, धन निवडून ठेवणं, कांदा वाळून ठेवणं, लसूण सोलून ठेवणं, अशी तयारी करावी लागते। ही तयारी अगोदर 1-2 दिवस तरी करून घ्यायची। धन भाजल्याचा वास सुटलाय, आता धन भाजून झाले तर काढून घेऊ। जिरे भाजायला टाकू। आता सगळ्यात मोठा प्रश्न तुम्हाला पडला असेल की जिरे किती वेळ भाजायचे। जिरे खरपूस भाजून घ्यायचे आणि वास यायला लागला की समजून जायचं जिरे भाजल्या गेले तर ते काढून घ्यायचे। उन्हाती सारखे फिरवत राहायची मसाला भाजताना, मसाला अजिबात जळू द्यायचा नाही। मसाल्याचे पदार्थ भाजताना ना उन्हाती सारखी फिरवत राहायची, नाहीतर ते जळू शकते। आता आपल्याला वर्षभराचा मसाला बनवायचा आहे, तर जळू सुद्धा द्यायचा नाही आणि कच्चं सुद्धा ठेवायचं नाही, तर व्यवस्थित भाजून घ्यायचं। जिरे मंद आचेवर भाजून झाले तर ते काढून घेऊ। शहाजिरे भाजून घेऊ। शहाजिरे किती वेळ भाजायचे, तर तडतड यायला सुरुवात झाली की समजून जायचं शहाजिरे भाजले गेले। शहाजिरे सुद्धा भाजून झाले, ते पण काढून घेऊ। काळे मिरे भाजून घेऊ। काळे मिरे ना फक्त 1 मिनिट भाजायचे, जास्त भाजून द्यायचे नाही, नाहीतर ते कडवट होतात। नाकेशर भाजायला टाकू। नाकेशर सुद्धा 1 मिनिटभर भाजायचं। सगळे मसाल्याचे पदार्थ भाजल्यानंतर ना एकाच परातीत काढून घ्यायचं, म्हणजे जास्त भांड्यांचा पसारा होत नाही आणि आपलं काम सुद्धा वाढत नाही। तुमच्याकडे होतं का असं मसाल्याचे पदार्थ भाजताना किंवा मसाला करताना शेजारची येतात का विचारायला की आज मसाला बनवताय का? आमच्याकडे येतावर, तुमच्याकडे येत असेल तर नक्की कमेंट करून सांगा। मसाले भाजताना वास असा मस्त दरवळतोय बाहेर, तर नक्की विचारायला येतात। दगडफूल भाजायला टाकू। दगडफूल सुद्धा अर्धा ते 1 मिनिट भाजून घ्यायचं। लक्षात ठेवायचं, आपल्याला मसाले जाळायचे सुद्धा नाही आणि कच्चे सुद्धा ठेवायचे नाही। मेथी भाजून घेऊ। मेथी फक्त अर्धा मिनिट भाजायची, जास्त भाजायची नाही, नाहीतर जास्त भाजली तर तिला कडवटपणा जास्त येतो। दालचिनी भाजायला टाकू। दालचिनी सुद्धा अर्धा ते 1 मिनिट भाजून घ्यायची। तीळ भाजून घेऊ। तीळ भाजायचं सर्वांनाच माहिती, भाजता भाजता ती तडतड वाजते की समजून जायचं तीळ भाजले गेली। ते बघा लगेच तडतड वाजायला सुरुवात झाली। लवंग भाजायला टाकू। लवंग सुद्धा अर्धा ते 1 मिनिट भाजून घ्यायची। वास यायला सुरुवात झाली का काढून घ्यायची। वेलची भाजून घ्यायची। वेलची सुद्धा अर्धा मिनिट भाजायची, जास्त नाही भाजायची। खसखस सुद्धा भाजून घ्यायची। खसखस तडतड व्हायला लागली की समजून जायचं खसखस भाजल्या गेली। टाकल्यानंतर तडतड व्हायला सुरुवात झाली आहे, उन्हाती सारखी फिरवत राहायची मसाल्यांमध्ये, म्हणजे व्यवस्थित भाजल्या जातात। खोबरं भाजून घ्यायचं।
खोबरं किती वेळ भाजायचं माहितीये का? लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आणि गॅस मंद आचेवरच ठेवा, नाहीतर जास्त गॅस जर मोठा ठेवला ना तर खोबरं लवकर जळतं. तर कृपया करून गॅस मंद आचेवर ठेवा. हळकुंड भाजून घेऊ. हळकुंडाचे ना बारीक बारीक तुकडे करून घेतले म्हणजे ते व्यवस्थित भाजले. लसूण भाजायला ना थोडंसं तेल टाकायचं, कारण लसूण ओला असतो ना तर त्याला तेल लागतं भाजायला. मग लसूण कसा भाजायचा की थोडासा लालसर रंग येईपर्यंत तो भाजून घ्यायचा. तर जर वाळवलेला लसूण असेल ना तर मग तेल टाकायची गरज नाही. असं 2 चमचे तेल टाकलं आणि लसूण लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं. हा गावरान लसूण आहे. लसूण सोलताना ना त्याचे टरफळ राहिले तरी चालतात, छान चव येते मसाल्याला. लसूण जर चांगला भाजला गेला ना तर मसाल्याला वास छान येतो आणि चवीला सुद्धा मसाला चविष्ट लागतो. लसूण जर व्यवस्थित भाजला गेला ना तर मसाल्याचा सुगंध हा ना वर्षभर टिकतो आणि कालवण सुद्धा चवीला चविष्ट बनतं. म्हणून व्यवस्थित लसूण भाजून घ्यायचा. लसूण असा छान लालसर रंग येईपर्यंत तळून घेतला, तो सुद्धा काढून घेऊ. कांदा भाजून घेऊ. कांदा हा लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा. वर्षभर टिकेल असा आपण कांदा लसूण मसाला बनवतोय, तर त्यासाठी वाळवलेला कांदा वापरायचा. तुम्हाला जर 2 ते 3 महिन्यासाठी जर मसाला बनवायचा असेल ना तर तुम्ही ओला कांदा वापरू शकता. पण तो कसा वापरायचा? ओला कांदा कापून घ्यायचा आणि तेलामध्ये इतकं लालसर रंग येईपर्यंत परतवायचा ना, त्यातलं पूर्ण पाण्याचं प्रमाण कमी झालं पाहिजे एवढा परतून घ्यायचा. वर्षभरासाठी आपण कांदा लसूण मसाला बनवतोय, त्यात जर तुम्ही ओला कांदा टाकला ना तर लवकर बुरशी पकडते. म्हणजे उन्हाळ्यानंतर पावसाळा चालू होतो, मग खूप प्रॉब्लेम येतात. बुरशी लागते, कीड लागते, अळई लागते. मग अशा वेळेस ना वाळवलेला कांदा टाकायचा, म्हणजे आपले नुकसान होत नाही. बेडगी मिरची भाजून घेऊ. मिरच्या या थोड्या थोड्या करून भाजायच्या, म्हणजे व्यवस्थित भाजल्या गेल्या पाहिजे. बेडगी मिरची नाही कमी तिखट असते आणि कालवणाला तरी आणते. त्यासाठी बेडगी मिरची ही कांदा लसूण मसाल्यामध्ये घ्यायचीच. मिरच्या भाजताना थोडं थोडं तेल टाकायचं आणि मिरच्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या. तेल टाकायचंच, कारण जेव्हा आपण मसाला कांद्याला नेतो ना तेव्हा ते जास्त मिरच्या उडत नाही. मिरच्या वास सुटेपर्यंत भाजून घ्यायच्या. मिरच्या भाजताना झाकण ठेवायचं नाही, कारण ठसका होईल म्हणून आपण झाकण ठेवतो आणि मग खालून मिरच्या जळतात आणि वरतून झाकण घाम धरतं, तर वरतून सुद्धा मिरच्या नरम होऊन जातात. तर अशा वेळेस काय करायचं? थोडीशी तकलीफ सहन करायची. आपल्या कुटुंबाला जर चविष्ट भाजी खाऊ घालायची तर थोडासा त्रास सहन करायचा. ज्या दिवशी आपल्याला मसाला बनवायचा असतो ना त्या दिवशी सकाळी सकाळी मिरच्यांना थोडंसं ऊन दाखवून घ्यायचं, किंवा आगल्या दिवशी दाखवलं तरी चालेल. मग काय करायचं? आगल्या दिवशी जर ऊन दाखवलं ना त्या दिवशी मग मिरच्या वाळल्यानंतर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवायच्या, म्हणजे त्या नरम होत नाही. गावरान मिरच्या आहेत त्या सुद्धा भाजून घेऊ. मिरच्या वास सुटेपर्यंत भाजून घ्यायच्या. आपल्याला कांदा लसूण मसाला तिखट बनवायचा आहे आणि कालवणाला तरी सुद्धा आली पाहिजे, त्यामुळे आपण बेडगी मिरची आणि गावरान मिरची निवडली. थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि मिरच्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या. धणे, खडे मसाले, खोबरं, कांदा, लसूण, मिरच्या हे सगळं आपलं व्यवस्थित भाजून जाणं. लक्षात घ्या, हे सगळं मी ना गॅस मंद आचेवर करूनच भाजलं, म्हणजे ते व्यवस्थित भाजलं जातं आणि मसाला सुद्धा वर्षभर टिकतो. आता काय करायचं? हे सगळं पूर्णपणे गार होऊ द्यायचं, डब्यात भरायचं आणि कांडून आणायचं. जर कांडापर्यंत जर जवळ असेल ना असंच उचलायचं आणि कांडून आणायचं. पण काही कांडापर्यंतवाले काय करता माहितीये का? मीठ मागतात. खडे मीठ घेऊन जायचं बरोबर, मग ते लवकर बारीक होतं. मग आठवणीने खडे मीठ घेऊन जा. तेलाचा वापर ना आपण फक्त मिरच्या भाजायला आणि लसूण तळायलाच घेतला बरं का, आपण जास्त तेलाचा वापर सुद्धा केला नाही. मसाला काढून आणल्यानंतर ना एका परातीत किंवा मोठ्या भांड्यात काढून घ्यायचा आणि तो पूर्णपणे गार होऊन द्यायचा. जर तुम्ही तसाच डब्यात भरला ना गरम गरम तर डब्याच्या झाकणाला घाम येतो आणि बुरशी लागण्याची शक्यता असते मसाल्याला. तर त्यासाठी मसाला पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आणि मगच डब्यात भरायचा. मसाला कसा साठवायचा? तर मसाला हवाबंद डब्यातच साठवायचा. काचेची बरणी नसेल तर स्टीलचा डबा अतिउत्तम. कांदा लसूण मसाला आपला घरगुती पद्धतीने तयार झाला. अशाच नवीन रेसिपीसाठी अर्चनाज रेसिपीजला सबस्क्राईब करा, तसेच लाईक कमेंट शेअर करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.